समोर आलं? आज मी इथे आलो होतो ते भारतीय जनता पार्टी लोकसभेच्या निवडणुकीनंतर परत एकदा या निवडणुकीच्या अनुषंगाने एक नेहमीचा आमचा हा काम करण्याचा भाग राहिलेला आहे की विजय हो का पराजय हो तिथे जाऊन सर्वसामान्य कार्यकर्ते ज्यांनी अहोरात्र परिश्रम घेऊन या निवडणुकीत काम केलं, जो बूथवरती काम करतो त्यापासून तर वरपर्यंत मंडळापर्यंत आणि जिल्ह्यापर्यंत त्यांनी केलेल्या कामाच्यासाठी त्यांच्याशी हितगुज करून त्यांचे धन्यवाद मानणं, तसंच आदरणीय मोदी साहेबांचा अभिनंदनाचा ठरावसुद्धा प्रत्येक जिल्ह्यामध्ये लोकसभेमध्ये पक्षस्तरावरती होणार आहे, तो झाला आज इकडे. आणि त्यासोबतच इथल्या स्थानिक जी काही कार्यकर्ते मंडळी आहे, जे निवडणुकीच्या प्रक्रियातले महत्त्वाचे भाग होते, त्या सगळ्यांशी हितगुज करून त्यांच्याकडनं सूचना घेण्याच्यासाठी की आगामी काळामध्ये अधिक चांगल्या पद्धतीने आणि भक्कमपणे काम करण्याच्यासाठी येणाऱ्या काळामध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या मध्ये आपल्या पक्षाचा परफॉर्मन्स यापेक्षा अजून चांगला करण्याच्यासाठी ज्या सूचना असतील त्या घेण्यात आल्या. संघाने आता प्रदेश स्तरावरती कार्यक्रम तयार होईल. आमचे शीर्षस्थ नेते त्याबद्दलचं जसं आम्हाला नियोजन करून देतील त्या पद्धतीने आम्ही विधानसभेला निवडणुकीला समोर जाताना प्रत्येकाला जी जबाबदारी मिळेल ते तेवढं काम त्यांना करावं लागेल. आपण जे सांगताय त्याची माहिती माझ्याकडे नाही आहे, पण जर असा कोणी आमदाराचं वक्तव्य असेल शिवसेनेच्या शिंदे गटाचं, तर ते त्यांचं वैयक्तिक मत आहे. त्याच्याशी आमचा पक्ष ते काही खूप म्हणजे मनावर घेतील किंवा काय असतील त्यांनी त्यांच्या पक्षाकडे त्यांचं मांडावं. आम्हाला आमच्या भारतीय जनता पार्टी म्हणून काही कॉग्निशन्स त्याची घ्यायची गरज नाही. हे उत्तर तर खरं आम्ही काही प्रवक्ता म्हणून इथे काही सांगू शकणार नाही. मी काही प्रदेशाचा प्रवक्ता नाही आहे, पण तरी पुन्हा कदम साहेब हे आमच्या नाही पण सेनेचे आहेत, शिंदे सेनेचे. त्याच्यामुळे त्यांनी व्यक्तिगत जर काही टिप्पणी केली असेल तर त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. भारतीय जनता पार्टी म्हणून मी काही त्याच्यावरती उत्तर देणं काय बरोबर नाही.